पाहुयात पुढील भाग. प्रिया खाली पडली. सारांश घसरत घसरत तिच्याजवळ गेला आणि सारांशने तिला कुशीत घेतले. ती त्याच्या मांडीवर डोकं टेकवून झोपली होती. तिची नजर त्याच्याकडे होती आणि एक हात चाकूवर होता. तो तिला या अवस्थेत बघून घाबरला होता. डोळ्यात अश्रू होते आणि त्याला काय करू आणि काय नको असं झालं होतं. इकडे प्रियाला चाकू लागताच मोहित फरार झाला होता. तर 8 वर्षांची संध्या हे सर्व दृश्य जवळून पाहत होती. तिला घरात काय घडत आहे आणि काय नाही हे कळत नव्हतं. म्हणून घराच्या एका कोपऱ्यात उभी राहून ती ते सर्व पाहत होती. तर प्रिया सारांशच्या हातात अशी जखमी पडून असल्याने तो फारच घाबरला होता. ती डोळे मिटत होती. हे पाहून तो हुंदके देत म्हणाला, प्रिया काळजी नको करू. मी तुला काहीच होऊ देणार नाही. संध्यानी मला सोडून जाणार नाहीस असं वचन दिले आहेस ना? मग आता आपलं वचन पाळायला नको का? तुझ्या विना मी जगण्याची कल्पना पण नाही करू शकत. प्लीज प्रिया उठ ना. त्याचे डोळे अश्रूने भरले होते. कधी तो अश्रू पुसत होता तर कधी अडखळत अडखळत तिच्याशी बोलत होता. तरीही ती काहीच बोलत नव्हती. उलट ती मिटणाऱ्या पापण्यांतून ती त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होती. तिलाही त्याचे अश्रू नको होते, पण ते अश्रू पुसण्याची हिंमतही आज तिच्यात नव्हती. तो फारच भावनिक झाला होता आणि म्हणूनच तिच्या बाजूला फक्त रडत होता. त्याचं तिच्या रक्ताबंबाळ शरीराकडे लक्ष गेलं आणि त्याने आपले डोळे पुसून घेतले. धीर करून हळूच त्याने चाकू तिच्या शरीरापासून वेगळा केला आणि तो अडखळतच उठला. प्रियाला त्याने बाहूत उचलून घेतले. तो समोर जाणारच तेवढ्यात बाजूला संध्या दिसली. त्याने एक नजर तिच्याकडे टाकली आणि म्हणाला, संध्या, मम्माची तब्येत ठीक नाही आहे. आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तू चालणार आहेस ना माझ्यासोबत? संध्याने एक शांत नजर त्याच्याकडे टाकली. त्याचे डोळे भरून होते आणि त्या अश्रूवर तिला लगेच विश्वास बसला आणि ती त्याच्या मागे मागे येऊ लागली. ते समोर चालू लागले. लिफ्टमधून खाली जात ते ग्राउंड फ्लोअरवर पोहोचले. सारांश प्रियाला हातात धरून रडत होता आणि त्याला बघून सर्व गोळा झाले. वॉचमनने परिस्थिती लक्षात घेत पोलिसांना फोन केला आणि बाहेरून टॅक्सीला बोलावून घेतले. टॅक्सी येताच त्याने तिला आतमध्ये ठेवले आणि संध्याला समोरच्या सीटवर बसवून जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचे ठरवले. त्यालाही हॉस्पिटलबद्दल फारसं माहीत नव्हतं, त्यामुळे वॉचमनकडून जवळच्या हॉस्पिटलबद्दल माहिती विचारली आणि तो टॅक्सीसोबत निघून गेला. रस्त्यात जाताना देखील तो प्रियाला उठवण्याचा प्रयत्न करत होता, पण तिची तब्येत बिघडत जात असल्याने ती डोळे मिटू लागली होती. पण जोपर्यंत तिचे डोळे मिटले नव्हते तोपर्यंत फक्त तिचं त्याच्याकडेच लक्ष होतं. इकडे प्रियाच्या शरीरातून रक्त थांबायचं नाव घेत नव्हतं, तर सारांशच्या डोळ्यातून फक्त अश्रू धाव घेत होते. संध्याच्याही डोळ्यात अश्रू होते, पण ती व्यक्त होऊ शकत नव्हती. वेळेची दखल घेत चालकही टॅक्सी लवकर चालवत होता. सुमारे 15च मिनिटात त्याने जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना पोहोचवले. सारांशला नीट चालता येत नसल्याने प्रियाला आतमध्ये न्यायला चालकाने मदत केली. ते आत पोहोचत नाहीच की सारांश डॉक्टर डॉक्टर म्हणून ओरडू लागला होता. रक्तबंबाळ मुलीला घेऊन एक पुरुष उभा आहे हे पाहताच रिसेप्शनिस्टने डॉक्टरांना बोलावून घेतले आणि डॉक्टरही क्षणात बाहेर आले. थोड्या अंतरावर स्ट्रेचर होतं. त्या स्ट्रेचरवर प्रियाला ठेवत तो म्हणाला, डॉक्टर, प्लीज माझ्या प्रियाला वाचवा. तिचं खूप रक्त गेलं आहे. प्लीज वाचवा, नाहीतर मी मरून जाईल. ती मरून जाईल. तर डॉक्टर विचार करत म्हणाले, हो, पण ही पोलीस केस आहे, तेव्हा आम्ही त्यांना इन्फॉर्म केल्याशिवाय काहीच करू शकत नाही. सारांश रडवेल्या स्थितीत म्हणाला, सर, मी आधीच त्यांना सांगितलं आहे. काहीच वेळात ते येतील. फक्त तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा, नाहीतर माझ्या प्रियाचा जीव जायचा. तुम्ही पैशांची पण फिकीर करू नका. जेवढेही लागतील तेवढे मी पुरवेन. फक्त माझ्या प्रियाला काही होऊ देऊ नका. पोलीस येणार आहेत हे ऐकून त्यांनी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये न्यायला सांगितलं. तसेच वॉर्डबॉयने तिला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवले. प्रियाची स्थिती बघून डॉक्टरांचा चेहरा कोमेजला होता, त्यामुळे ते पटापट नर्सला काही सूचना करत होते. तर नर्सही ते शांतपणे ऐकत होती. डॉक्टरसमोर तर त्यांच्या मागे सारांश जाऊ लागला होता. तो ऑपरेशन थिएटरकडे येतोय हे पाहून डॉक्टरांनी त्याला थांबविले आणि बाजूला असलेल्या नर्सला म्हणाला, नर्स, कुणाला तरी सांगून आधी यांना पट्टी करून द्या. यांनाही फार लागलं आहे. त्यानंतर मी जे जे सांगितलं त्याची तयारी करून घ्या. आपल्याकडे वेळ कमी आहे, तेव्हा लवकरात लवकर तयारी व्हायला हवी. जसं तिला आतमध्ये नेण्यात आलं तसाच त्याचा हात तिच्या हातामधून सुटला आणि क्षणभर त्याच्या मनात धडकी भरली.
ऑपरेशन थिएटर दार बंद झालं आणि तो त्या दाराकडे पाहू लागला. तो उभाच होता की बाजूला एका नर्सने त्याला पट्टी करायला येण्यासाठी सांगितले. त्याची अजिबात इच्छा नव्हती, पण प्रियाला वाचवायचे असेल तर त्याला शरीराने सुदृढ राहावे लागणार होते. म्हणून तो तयार झाला आणि तो नर्ससोबत जाऊ लागला. तर छोटी संध्या त्याचा हात पकडून त्याच्या मागे जात होती. त्या छोट्या जीवाला तर काय चाललं आहे ते सुद्धा कळत नव्हते. तिचा तो नाजूक चेहरा पाहून सारांश फारच हळवा झाला होता. म्हणून त्याने क्षणभरही तिचा हात सोडला नाही. डॉक्टर तिला घेऊन गेले. नर्स त्याला पट्टी करू लागली होती, पण त्याचं मन पूर्णपणे प्रियाकडेच होतं. काही क्षणात नर्सने त्याची पट्टी केली आणि एकही क्षण न हरवता तो ऑपरेशन थिएटरकडे आला. त्याने पाहिलं की डॉक्टर कुणाशी तरी काही बोलतायत. हे पाहून तो डॉक्टरांना म्हणाला, "डॉक्टर, माझी प्रिया वाचेल ना? काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना?" डॉक्टर त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, "बघा, मी तुम्हाला आत्ताच काही सांगू शकत नाही. तिचं खूप रक्त गेलं आहे. तेव्हा जर रक्त लवकर मिळालं तर ती वाचू शकते. नाहीतर हा शब्द ऐकताच तो जरा घाबरला. त्याचे हातपाय गळाले. त्याचं डोकं बधीर झालं होतं. डॉक्टर म्हणाले की तिला रक्त हवंय तरच ती वाचू शकते. पण त्याचं या शहरात कुणीच ओळखीचं नव्हतं. त्यामुळे कुणाला बोलवावं हा विचार त्याच्या मनात येऊ लागला. पण त्याला काहीच सुचत नव्हतं. विचार करून करून त्याचा जीव रडकुंडीला आला होता. तो इकडून तिकडे चकरा मारत होता, पण काहीच सुचत नव्हतं. त्यामुळे तो स्वतःवरच रागवत होता. रागात त्याने आपला हात भिंतीला आपटला, पण बाजूला संध्या असल्याने त्याने स्वतःला सावरून घेतलं. एक एक क्षण जात होता आणि तो हतबल होऊ लागला. चकरा मारता मारता बाजूला बेंचवर बसलेल्या संध्याकडे त्याचं लक्ष गेलं आणि तो तिच्याजवळ जात म्हणाला, "संध्या, तुला शुभमचा नंबर पाठ आहे? आता खूप गरज आहे का त्याची? मम्माला वाचवण्यासाठी आता तोच मदत करू शकतो. नाहीतर मम्मा नाही वाचणार. तुला माहिती आहे ना त्याचा नंबर?" काहीच बोलली नाही ती, पण तिने मान हलवली आणि एक एक आकडा सांगत तिने नंबर पूर्ण केला. तिने नंबर देताच सारांशने त्याला लगेच फोन केला, पण समोरून कुणीच फोन उचलला नाही. त्यामुळे पुन्हा तो खजील झाला. तरी हार न मानता पुन्हा त्याने फोन लावला आणि यावेळी फोन उचलला गेला आणि समोरून कुणाला काहीच न बोलू देता तो म्हणाला, "शुभम, तू मला ओळखत नाहीस, पण मी तुला ओळखतो. प्रियाचा अपघात झाला आहे, त्यामुळे तिचं खूप रक्त वाहून गेलं आहे. माझं या शहरात कुणीच ओळखीचं नाहीये. तेव्हा तूच काहीतरी करू शकतोस. नाहीतर प्रिया वाचणार नाही. प्लीज काहीतरी कर." शुभमला हे सर्व ऐकून शॉकच बसला होता. पण त्याने भानावर येत म्हटलं, "ठीक आहे, मी काही मित्रांना पाठवतो. तू फक्त मला पत्ता सेंड कर. मी करतो मॅनेज. आणि मीही निघालोय पुण्याहून. तू काळजी घे तिची. काही लागलं तर सांग आठवणीने. काळजी करू नको, मी पाठवतो. लवकर पाठवतो मित्रांना." त्याने फोन ठेवला आणि तो वाट पाहू लागला. वाट पाहण्याव्यतिरिक्त तो आणखी काहीच करू शकत नव्हता. संध्याला त्याने एक बेंचवर बसवून ठेवलं होतं आणि इकडून तिकडे चकरा मारू लागला. काही क्षणात नर्सने त्याला औषध आणायला सांगितले आणि तो धावतच मेडिकलमध्ये गेला. औषध आणताच ट्रीटमेंट सुरू झाली, पण अजूनही वाट होती ती रक्ताची. त्याची नजर फक्त हॉस्पिटलच्या गेटकडे होती आणि तो घड्याळावर नजर टाकत गेटकडे पाहू लागला. जोपर्यंत कुणी येणार नाही तोपर्यंत त्यांना चैन पडणार नव्हतं. रक्त जायला कुणी आलं नव्हतं, पण तेवढ्यात पोलिसांनी येऊन त्याचे स्टेटमेंट घेतलं होतं. तर प्रियाची अवस्था नीट नसल्याने ते स्टेटमेंट घेऊ शकत नव्हते. वेळ जाऊ लागला आणि प्रियाची तब्येत खराब होऊ लागली. तासभर झाला होता तो इकडून तिकडे चकरा मारतच होता. तेवढ्यात संध्या जोराने ओरडली, "आजी!" आणि त्याचे लक्ष गेटकडे गेले. बहुतेक ती शुभमची आई आहे हे त्याच्या लक्षात आलं. तर सोबतच त्यांच्या काही मुलं होते आणि त्यांनी सरळ सारांशला गाठले. प्रियाला नेहमी रक्ताची गरज पडायची, म्हणून शुभमला तिचे रक्तगट माहीत होते. म्हणूनच त्याने कदाचित त्याचं रक्तगटाच्या मित्रांना पाठवले होते. त्याला एकही क्षण हरवायला नव्हता, म्हणून सरळ त्याने डॉक्टरांना गाठले आणि डॉक्टरांनी एकही क्षण न हरवता त्याचे रक्त घेण्याच्या प्रोसेसला सुरुवात केली. आता एक एक क्षण महत्त्वाचा होता आणि हे क्षण प्रियाच्या जीवनमरणात अडून बसले होते. जरी रक्ताची सोय झाली होती तरी सारांश मात्र शांत बसला नव्हता. तो अजूनही तितकाच घाबरून होता. ऑपरेशन सुरू झालं. रात्रीचे 12 वाजले होते. छोटीशी संध्या आजीसोबत बसून होती, तर सारांश आताही बेचैन होता. शुभमची आई त्याला बरेच प्रश्न विचारत होती, पण तो इतका घाबरला होता
की त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर येत नव्हता. मुलांना जाऊनही 23 तास झाले होते, पण डॉक्टरातून आले नव्हते. त्यामुळे सर्वच घाबरले होते. तर त्याच वेळी शुभम बाहेरून धावत आला. त्याला प्रियाची तब्येत जाणून घ्यायची होती, पण डॉक्टरच आतमध्ये असताना तोही काहीच करू शकत नव्हता. त्याने येताच सारांशला सर्व विचारलं, पण तो काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. म्हणून तो शांत झाला होता. तर रडणाऱ्या संध्याला त्याने हातात घेऊन शांत केले होते. वेळ जाऊ लागला होता आणि सर्वच घाबरले होते. एव्हाना ही बातमी सर्वांकडे वाऱ्यासारखी पसरली होती आणि काही लोक तिथे आले होते. ते सर्व जीव मुठीत घेऊन ऑपरेशन थिएटरच्या बाहेर वाटच पाहत होते की डॉक्टर बाहेर आले. सारांश धावत त्यांच्याकडे जाऊ लागला, पण मधातच त्याचे पाय थबकले, कारण धावत शुभम आधीच तिथे पोहोचला आणि त्याने विचारले, सर, ती कशी आहे आता? काही प्रॉब्लेम तर नाही ना? डॉक्टरांनी चेहऱ्यावरून मास्क काढला आणि नम्र स्वरात म्हणाले, बघा, ऑपरेशन नीट झाले. तिला योग्य वेळी रक्त पण दिलं गेलं आहे, पण ती स्टेबल नाही आहे. अजून 24 तास ICU मध्ये ठेवावं लागेल. या 24 तासात सर्व काही ठीक झालं तर बरं, नाहीतर देवाकडे प्रार्थना करा की तिला काहीच होणार नाही. डॉक्टर एवढं बोलून निघून गेले. पण हे ऐकून सर्व मात्र घाबरले होते. रात्र सरत होती, पण कुणाच्याही डोळ्याला डोळा लागला नव्हता. त्याने आईला फोन करून सांगितले होते की त्याला काही दिवस येणे जमणार नाही. कदाचित त्याला तिच्यासोबत तो प्रत्येक क्षण घालवायचा होता. हळूहळू क्षण जाऊ लागले आणि दिवस उगवला. तिचे आजोबा मामा सकाळी आले, पण कुणीच तिला भेटू शकत नव्हते. तिची स्थिती अजूनही तशीच होती. रात्रभर सर्व जागल्याने शुभम आणि सारांश चहा घेऊन आले आणि सर्वांनाही चहा दिला. सर्व अजूनही प्रिया होशमध्ये येण्याची वाट पाहत होते. ती आता उठेल म्हणून प्रत्येक व्यक्ती ICU कडे लक्ष ठेवून होता, पण अजूनही तिने काहीच हालचाल केली नव्हती. तेवढ्यात डॉक्टर सकाळी पुन्हा तिला पाहायला आले आणि त्यांनी सांगितलं की तिच्या स्थितीत अजूनही काहीच फरक झाला नाहीये. म्हणून सारांश आणखीनच घाबरला होता. पण सर्वांसमोर त्याला अश्रू गाळणे देखील जमले नव्हते. एक तास जाऊ लागला आणि सर्वांचे चेहरे कोमेजू लागले. जवळपास ती आता या जगात नसेल ह्या विचाराने सर्वांचे चेहरे कोमेजले होते. मावशी तर संध्याचं कसं होईल या विचाराने तिला जवळ करून रडत होत्या. तिची स्थिती शुभमचीही होती. जवळपास 24 तास होण्याच्या मार्गावर आले होते. डॉक्टरांनी शेवटची व्हिजिट दिली आणि सांगितले की तिने 2 तासात डोळे उघडले नाही तर कदाचित ती या जगात नसेल. हे शब्द ऐकताच जणू सर्वच कोसळले. सारांश तर पडणारच होता, पण कसा तरी भिंतीला आसरा घेत तो उभा राहिला. सारांशला त्या क्षणी तिला भेटायचं होतं, पण तो तेही करू शकत नव्हता. तो आज परिस्थितीसमोर हतबल होता. इतकंच काय, हक्काने अश्रूसुद्धा गाळू शकत नव्हता. पण त्याला राहवलं नाही आणि ती आपले अश्रू बाहेर काढायला हॉस्पिटल बाहेर निघाला. हॉस्पिटलमध्ये एका कोपऱ्याला त्याला जागा मिळाली आणि त्याने मन भरून रडून घेतले. तो तिच्याशी बोलू शकत नव्हता, पण तिचा रक्तबंबाळ चेहरा आठवून तो म्हणाला, प्रिया, तू मला असं एकटं सोडून जाणार? मान्य आहे की आपण ठरवलं अपेक्षा करू नये एकमेकांकडून, पण तू मला एकटं सोडून जाऊन इतकी मोठी शिक्षा देणार आहेस? तू नाही मिळालीस ना मला तरी मान्य आहे, पण अशी जग सोडून जाऊ नको. तू समोर असलीस ना तरी आयुष्यभर मी प्रेम करायला तयार आहे, पण मला असं एकटं सोडून जाऊ नको. तुझ्या विना मी नाही राहू शकत. आजपर्यंत कुणाकडून काहीच मागितलं नाही, पण आज मागतोय प्रिया. प्लीज परत ये. तुला वाटतं ना मी इकडे आलो तर मला कुणी जिवंत सोडणार नाही. तुला काळजी वाटते ना माझी, सो मी शब्द देतो तुला पुन्हा कधीच भेटणार नाही, पण प्लीज परत ये. आजपासून तू म्हणशील ते करेन, पण नको जाऊ गं. तुझ्या विना मी जगण्याचा विचार पण करू शकत नाही. मग का मला एकटं सोडून जात आहेस? तुझ्या काळजीने इथपर्यंत आलो आहे. होतो, पण बघ ना काय होऊन बसलंय. तू सोबत असण्यापेक्षा तू जिवंत असणं जास्त महत्त्वाचं आहे. प्रिया, प्लीज ये ना गं परत. तू वचन दिलंस मला की तू सोडून जाणार नाही कधीच, आणि तू जर वचन मोडलं तर मीही नाही जगणार. तेव्हा तू ठरव की तुला काय हवं. आता तुझा हट्ट महत्त्वाचा की माझा जीव, ते तूच ठरवायचं हवं. आठवणीत त्याने मन भरून रडून घेतलं आणि पुन्हा आत आला. तासभर झाला असेल. नर्स आतमधून धावतच डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टर धावत ICU मध्ये गेले. आतमध्ये काय चाललं होतं कुणाला माहीत नव्हतं, पण सर्व घाबरून उभे झाले होते आणि त्यांची बाहेर येण्याची वाट पाहू लागले. डॉक्टर आत जाऊन 10 मिनिटे झाले होते, पण ते बाहेर आले नव्हते.
त्यामुळे सर्वांचं मन बेचैन झालं होतं. तेवढ्यात दार खुलण्याचा आवाज आला आणि सर्वांच्या नजरा तिकडे वळाल्या. सारांशचे तर हातपाय थरथर कापू लागले होते. प्रियाचे काका समोर होते. तर डॉक्टर सर्वात मागे. डॉक्टर बाहेर येताच काकांनी विचारलं, काय झालं डॉक्टर? आमची प्रिया बरी तर आहे ना? डॉक्टरांनी क्षणभर लांब श्वास घेतला आणि चेहऱ्यावर हसू आणत म्हणाले, टू बी हॉनेस्ट, मला खरंच वाटलं नव्हतं ती वाचेल, पण बहुतेक मुलीची दांडगी इच्छा आहे जीवन जगण्याची, म्हणून ती यातून सहज बाहेर आली. काहीही टेन्शन घेण्याचं कारण नाही. ती आता ठीक आहे. आम्ही उद्या सकाळी तिला नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करू, मग तुम्ही तिला भेटू शकता. डॉक्टरांचे शब्द ऐकताच सर्वांच्या जीवात जीव आला आणि सर्वांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले. बातमी ऐकताच त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि त्याने देवाला धन्यवाद केले. प्रियाला होश आला आणि सर्वच खुश झाले, पण तिच्याशी भेटण्यासाठी सर्वांना मात्र सकाळची वाट पाहावी लागणार होती. आणि आनंदाने सर्वच सकाळ होण्याची वाट पाहू लागले. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली. प्रियाला नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. शिफ्ट केल्यावर एक एक व्यक्ती तिला भेटून परत येत होता, पण सारांश तिला पाहायला गेला नव्हता. सारांशने विचारपूस करता शुभमने त्याला सांगितलं होतं की ती होशमध्ये जरी आली असली तरी ती फार कमजोर आहे, त्यामुळे फार कुणाशी बोलत नाहीये. तरीही जवळपास सर्वच नातेवाईक तिच्याकडे जात होते. प्रियाला होश आल्यापासून संध्या तिच्या बाजूला जाऊन बसली होती आणि एका क्षणासाठीही तिने प्रियाला दूर केलं नव्हतं. प्रियानेही तिला घट्ट धरून ठेवलं होतं, पण त्या सर्व गर्दीत प्रियाची नजर केवळ सारांशला शोधत होती. तर सारांश तिला केवळ बाहेरूनच पाहत होता. जर तिच्या घरच्यांना मी कोण आहे हे कळलं तर तिला पुन्हा त्रास होईल, म्हणून तो तिला पाहायला आत गेला नव्हता. तो तिला दुरूनच पाहत होता. ती बरी असल्याची शुभमकडून खात्री त्याने केली आणि जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये त्याने रूम घेतली. त्याच्याही अंगावर रक्ताचा वास येत होता, त्यामुळे त्याने शुभमला सांगून दुकानातून कपडे मागवून घेतले होते आणि हॉटेलवर जाऊन फ्रेश झाला होता. खरं सांगायचं तर त्याचं मन तिला एकदा जवळून पाहायला बेचैन झालं होतं, पण त्याने स्वतःला कमजोर पडू दिलं नव्हतं. प्रियाही त्याची आतुरतेने वाट पाहत होती. आता ही घटना घडून 4 दिवस झाले होते. प्रिया त्याची वाट पाहत होती आणि सारांश तिला मन भरून बाहेरूनच पाहून घ्यायचा, पण भेटत नव्हता. सर्वांना ही गोष्ट कळाली होती की मोहितने तिला चाकू मारला, पण अजूनही सारांश कोण आहे याबद्दल त्यांना काहीच कळलं नव्हतं आणि ते लपवण्यासाठीच तो जास्त वेळ तिथे राहत नसे. कुणी नसलं की तो प्रियाला मन भरून पाहत जाई आणि पुन्हा हॉटेलवर निघून जाई. याच काळात प्रियाने स्टेटमेंट दिलं होतं, पण तिने सारांशबद्दल पोलिसांना काहीच सांगितलं नाही. तर इकडे मोहित फरार झाला होता. त्याचा पोलीस आत्ताही शोध घेत होते, पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. या 4 दिवसात प्रियाचे सर्व नातेवाईक तिला पाहून गेले होते, पण सारांश तिला पाहायला आला नव्हता. शिवाय हॉस्पिटलमध्ये काही नेमकेच लोक राहायचं सांगितल्याने तिथे फक्त मावशी आणि काहीच लोक राहत असे. पुन्हा 2 दिवस गेले. प्रियाला सुट्टी देण्याची परवानगी हॉस्पिटलमधून मिळाली होती. तिला शेवटचं पाहता यावं म्हणून तोही बाहेर होता आणि आज तिचे मामा, आजोबा, काका, मावशी, शुभम असे सर्व लोक बाहेर होते. प्रिया आतमध्ये एकटीच बसली होती. शुभम तिला निघण्यासाठी सांगत होता. तेवढ्यात प्रिया त्याला म्हणाले, शुभम, सारांश बाहेर असेल तर त्याला बोलवून आणशील का? आणि जर असेल तर फक्त त्यालाच पाठव, कुणाला आतमध्ये येऊ देऊ नको. प्लीज एवढं करशील का माझ्यासाठी? शुभमने तिचं बोलणं ऐकलं आणि तो सारांशला बोलवायला बाहेर गेला. प्रियाने त्याला एकट्यालाच बोलावलं आहे हे ऐकून त्याला बरं वाटलं होतं. तरीही तिच्याशी नजर मिळवण्याची त्याची हिंमत नव्हती, पण आज शेवटची भेट म्हणूनच तो आतमध्ये जाऊ लागला. त्याने दार उघडलेच होते की प्रिया म्हणाली, सारांश, जरा दार लावून घे आत येताना. सारांशने दार लावले आणि तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. तिला जवळून पाहताना त्याला फार आनंद होत होता आणि हृदयात होते अश्रू, फक्त त्याने ते डोळ्यात येऊ दिले नव्हते. मन भरून आलं होतं तरीही स्वतःला सावरत म्हणाला, कशी आहेस प्रिया? त्रास तर होत नाही ना? ती जास्तच थोडी रागावत म्हणाली, ठीक आहे, ते सोड. इतके दिवस बाहेर आहेस तर भेटावंसं वाटलं नाही का तुला येऊन? आणि तो चेहऱ्यावर स्मित आणत म्हणाला, इथे सर्व तुझे लोक आहेत, मग कोणत्या हक्काने येऊ? हा विचार मनात आला तेव्हा आतमध्ये नाही येऊ शकलो,
म्हणून तुला बाहेरूनच पाहत होतो. आणि ती त्याच्यावर चढत म्हणाली, मग कोणत्या हक्काने मला मोहितकडून स्वतःकडे न्यायला आला होतास? तिच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं, म्हणून तो गप्पच राहिला. प्रिया पुन्हा त्याच्यावर भडकत म्हणाली, तुला खरंच नाही वाटलं मला एकदा भेटायला यावं? मी किती वाट पाहते तुझी. तुला किती लागलं असेल या चिंतेने मन थाऱ्यावर नव्हतं आणि तू फक्त बाहेरून पाहत होतास. काहीच कसं नाही वाटलं रे तुला? इच्छा तर खूप होती, पण नाही येऊ शकलो. खरं सांगू, विचार केला असता तर तुला नक्कीच भेटलो असतो. पण जेव्हा तू मरणाच्या दारावर होतीस तेव्हा मी स्वतःलाच वचन दिले की तू फक्त जिवंत राहा, मग मला काहीच नको. मी सोडून जाईन तुला कायमसाठी. तेव्हा भीती वाटली की मी जर वचन मोडलं तर कदाचित तुझ्यावर काही परिणाम तर नाही होणार ना, म्हणून नाही येऊ शकली. आता तू सुखरूप आहेस हे पाहूनच मन शांत झालंय. आणखी काही नको मला आणि निघून जाईल कायमसाठी तुझ्या आयुष्यातून. ती आता इमोशनल झाली होती आणि म्हणाली, हो निघूनच जा कायमस्वरूपी. मला एकटीला सोडून माझ्यासोबत असंच व्हायला पाहिजे. शेवटी कमनशिबी आहे ना मी. ती रडत होती. सारांश, मी तुला जेव्हा म्हणत होते की नको येऊस तेव्हा तू हट्ट करून माझ्याजवळ राहिलास आणि मला जेव्हा वाटत आहे की तू सोबत राहावं तर दूर पळत आहेस. तुला माझ्या भावना कळत नाहीये का रे? सारांश हळुवारपणे म्हणाला, तसं नाहीये ग, पण भीती वाटते. मी वचन मोडलं आणि तुला काही झालं तर? मी तुला भेटणं महत्त्वाचं नाहीये, पण तू आजही कुठेतरी आहेस हे ऐकून मी जिवंत राहू शकेल. हा विचार आला की दूर राहणं क्षणभर योग्य वाटतं. आणि ती रडत म्हणाली, मूर्खा, तुला कळत कसं नाहीये? जर तू वचन मोडलं तर कदाचित मला काहीही होऊ शकतं, पण जर यावेळी तू सोडून गेलास तर मी नक्कीच मरेन. सारांश, प्लीज मला घेऊन चल इथून. आज स्वतःसाठी तुला काहीतरी मागते आहे. मग तुझ्या आईचा तिरस्कार सर्व सहन करेल, पण मला नाही राहायचं इथे. आज खूप हिंमत करून म्हणते सारांश, चल. आपणही एक नवीन दुनिया बनवू जिथे फक्त तू आणि मी असू. नवीन स्वप्न बघू आणि ते प्रत्येक स्वप्न पूर्ण करू. आता नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. वाटल्यास दासी बनून राहील तुझ्या घरी, पण मला या स्वार्थी जगातून घेऊन चल. नाहीतर मी ती समोर काही बोलणार. तेवढ्यातच त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि 2 जीव शांत झाले. कितीतरी दिवसांनी प्रियाने हिंमत करून समाजाच्या बंधनातून स्वतःला मुक्त केलं होतं आणि त्यानेही तिला स्वीकारून प्रेमाची ताकद नक्की काय असते हे दाखवून दिलं होतं. एकमेकांच्या दोघे अश्रूत हरवलेच होते की कुणीतरी दार उघडले आणि ते समोर आलिंगन देताना दिसले. ते तिचे मामा होते. त्यांना बघून सारांशचे हातपाय थरथर कापत होते, पण त्या क्षणीही प्रियाच्या चेहऱ्यावर तेज दिसत होते. सारांशला आता काही अघटित घडेल याची भीती होती. आधीच तिला रक्तबंबाळ बघून तो घाबरला होता, त्यामुळे तो पुन्हा थरथर कापू लागला होता. काही क्षण गेले आणि प्रियाचे मामा, काका, आजोबा, मावशी, शुभम सर्व समोर येऊन उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर राग होता आणि त्या रागात मामा म्हणाले, प्रिया, हा कोण आहे? आम्हाला कळेल का? प्रिया विश्वासाने उत्तरली, माझं प्रेम. मी प्रेम करते याच्यावर. तिचं उत्तर ऐकून रूममध्ये शांतता पसरली. मामांचा राग आणखीनच वाढला आणि ते म्हणाले, मान्य आहे की तू मोहित चुकला, पण तू अशा कुठल्याही परपुरुषांबरोबर निघून जाणं आम्हाला आवडणार नाही. लोक काय म्हणतील? आम्हाला शेण घालतील आमच्या तोंडात. आयुष्यभर कमावलेली इज्जत फक्त तुझ्यामुळे घालवायची नाही आम्हाला. याआधी पण तू मोहितला सोडून आली तेव्हा लोक काय काय बोलले आमचं आम्हाला माहिती आहे. तेव्हा याच्यासोबत जाण्याचा विचार देखील करू नकोस. प्रियाच्या डोळ्यात क्रोध दिसून येत होता आणि ती त्यांच्यावर ओरडत म्हणाली, हा परपुरुष आणि तुम्ही कोण? कधी मानलं तुम्ही मला स्वतःचं? सतत राग करत आला आहात. इतका राग कशासाठी? कुठे चुकले मी? मुलीचा जन्म झाला म्हणून की आईचा आसरा लहान असतानाच हरवला म्हणून? सर्व काही तर केलं तुमच्या इज्जतीसाठी. आणि तुम्ही काय केलं माझ्यासाठी? सतत तिरस्कार करत आला आहात. एवढंच काय, मला पोलीस स्टेशनमध्ये, जेलमध्ये नेत होते तेव्हाही तुम्ही काहीच बोलले नाही. मग तुम्ही मला खरंच आपलं मानता हे कसं म्हणू शकता? इज्जत फक्त तुम्हालाच आहे का? एखादा पुरुष एका स्त्रीचा मनाविरुद्ध उपयोग करून घेतो तेव्हा त्या स्त्रीची इज्जत आहे हे तुम्हाला दिसत नाही, पण त्या स्त्रीने स्वतःसाठी जगायचा निर्णय घेतला की तुमची इज्जत जाते. कोणत्या समाजाने हे नियम बनवले जो फक्त मुलींवर बंधने घालतात? याला परपुरुष म्हणतात ना? पण कायम ह्यानेच मला समजून घेतलं आणि ज्यांना मी आपलं मानत होते
त्यांनी कायम मला ओझं समजलं. तेव्हा आता माझ्यावर हक्क गाजवण्याचा विचारच करू नका. तसं केलं तर मी विसरून जाईल तुम्ही माझे कोण आहात ते. आज स्वतःसाठी निर्णय घेत आहे. तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर समजा, पण आज मी कुणाचं ऐकणार नाही. तसं पण तुमची इज्जत जाणार नाही. मी स्वतःच आता तुमच्याशी संबंध ठेवणार नाहीये. निघून जाणार आहे याचं परपुरुषासोबत. मग बघू कोण अडवतं बघा. प्रिया, त्या मी शेवटचं सांगतोय. तुला हट्ट सोडून दे, नाहीतर इथून याला जिवंत पाठवणार नाही. मग समोर काहीही होऊ दे, मामा म्हणाले आणि प्रिया उत्तरली. हिम्मत तर करून बघा, मग दाखवते तुम्हाला. एकेकाचा हात जोडून दुसऱ्या हातात नाही दिला तर नाव सांगणार नाही. बोलतच त्यांच्या मनाला लागलं आणि मामा सारांशला मारायला समोर जाऊ लागले. सारांशला ते मारणारच. तेवढ्यात शांत असलेला शुभम मामांचा हात पकडत म्हणाला, मामा, जर त्याच्यावर हात उगारला ना तर जे काही होईल त्याला जबाबदार तुम्ही राहाल. काय चुकीचं बोलली मी? ती आपले म्हणवताना मग जेव्हा तिला गरज होती तेव्हा कुठे गेला होतात? तिने स्वतःचा विचार केला तर इज्जत केली. तुमचीने तुमच्यासाठी कायम नरक यातना भोगत होती तेव्हा तुमची इज्जत वाचून होती. तू अशा इज्जतीवर सतत तिला तिची जागा दाखवली. तुम्ही एवढंच काय तिची काय अवस्था आहे हे सुद्धा जाणून घेतलं नाही. उलट वडील मरण पावले तेव्हाही एक मुलगी आपल्या वडिलांच्या मरणाचा विचार करू शकते का, हा विचार केला नाहीत तुम्ही. आणि आज इज्जत आठवते तुम्हाला? कधीतरी मीही चुकलो होतो दीदीला त्याच्याकडे पाठवून, पण आता तीच चूक करणार नाही. दीदी, जा, तुला हवं ते कर, मी पाठीशी आहे. आणि मामा, जर कुणी काही केलं यांना तर तुम्हाला माहीतच आहे मी कसा आहे ते. इथेच लाशा पडतील. शुभमचा राग पाहून मामांचा हात खाली आला आणि त्या सर्वांसमोर प्रिया त्याचा हात पकडून जाऊ लागली. समोर कोपऱ्यात मावशीजवळ संध्या होती. प्रिया तिच्याजवळ जाऊन खाली बसली आणि म्हणाली, संध्या, तू येणार ना बाळा माझ्यासोबत, की तू पण सोडून जाशील मला? प्रियाचे पाणावलेले डोळे पाहून संध्याने तिला मिठी मारली आणि प्रियाला तिचं उत्तर मिळालं. प्रियाने तिचा हात पकडला आणि तिघेही ते चालू लागले. रिसेप्शनवर जाऊन सारोशने बिल पेड केले आणि एकमेकांचा हात धरून निघाले ते नवीन प्रवासासाठी. सारांशने थोड्या दूरवर जाऊन टॅक्सी आणली. टॅक्सी दारावर आली आणि सारांश त्यांना आत जायला सांगू लागला. ती आतमध्ये जाणार तेवढ्यात तिने मागे पलटून पाहिले. शुभम आणि त्याचे मित्र तिला बाय बाय करत होते. प्रिया आणि संध्याने सर्वांना बाय केले आणि भरलेल्या डोळ्याने सर्वांचा निरोप घेतला. सारांशने मात्र टॅक्सीमध्ये बसण्याऐवजी सरळ शुभमला जाऊन मिठी मारली होती आणि नंतरच जाऊन टॅक्सीमध्ये बसला. हळूहळू टॅक्सी समोर जाऊ लागली आणि मागे राहिले ते हलणारे हात आणि काही कटू आठवणी आणि असं विश्व ज्यात तिला पुन्हा कधीच परत यायचं नव्हतं. काहीच वेळात ते एअरपोर्टवर पोहोचले. तासाभराने त्यांची फ्लाईट होती. सारांशने चेक केले तेव्हा फ्लाईटची तिकीटं अवेलेबल होती, त्यामुळे त्यांना परत जायला काहीच त्रास होणार नव्हता. छोटीशी संध्या ही आईसोबत खुश होती. सारांशने तिला भरपूर खायला घेऊन दिलं होतं, त्यामुळे ती त्याच्यासोबत लगेच जुळली होती. काही क्षणात फ्लाईटचा पुकारा झाला आणि ते त्यात बसून दूरवर निघून गेले. सारांश मूळचा नागपूरचा. त्यात एका छोट्याशा खेड्यात तो राहत असे. फ्लाईट नागपूरला आली आणि बसने त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रवासात संध्या झोपी गेली होती तर प्रिया त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून होती आणि तिने त्याला विचारले, सारांश, आपण निर्णय तर घेतलाय, पण आईला मान्य असेल का हा निर्णय? आणि तिने नकार दिला तर तो तिच्या चेहऱ्यावरून हात फिरत म्हणाला, काळजी नको करू, मी समजावेन आईला. मान्य की मी तिला आधी सांगितलं नाही म्हणून रागवेल, पण आईचं काय? काही दिवसात समजून घेईल. आणि ती जरी काही म्हणाली तरी मी तुला सोडणार नाही. मी करेल सर्व नीट. माझ्यावर विश्वास ठेव. आहे ना विश्वास तुझा? प्रियाने फक्त मान हलवली आणि ते पुढच्या प्रवासाला लागले. सारांचं गाव फक्त 30 मिनिटांवर असल्याने फक्त बस केव्हा पोहोचली हे त्यांनाच कळलं नव्हतं. गाव येताच प्रियाने संध्याला उठवलं आणि तिघेही खाली उतरले. जरी तिने हिंमत केली होती तरीही ती पुढे काय होईल म्हणून मनातून घाबरली होती, पण सारांश सोबती असल्याने तिने ती भीती मनातून काढून टाकायचे ठरवले आणि तोच विश्वास सोबत घेऊन ती त्याच्या मागे मागे जाऊ लागली. तिने चालायला सुरुवात केलीच होती की आजूबाजूचे लोक तिच्याकडे पाहत असल्याचं तिला जाणवू लागलं होतं. तिला ते पाहून कसं तरी झालं होतं. बहुधा ते त्याच्या लक्षात आलं आणि त्याने आपला हात तिच्या हाताला घट्ट पकडून घेतला. त्याचा हात येताच ती थोडी शांत झाली आणि चेहऱ्यावर आनंद पसरला.
अगदी 2 मिनिटं ते चाललेच होते की सारांश एका घरासमोर जाऊन थांबला. घराचं दार उघडं होतं, पण आतमध्ये कुणीच दिसत नव्हतं. म्हणून सारांशने आवाज दिला, आई कुठे आहेस? बाहेर तरी ये. बघ मी आलोय आई. आतमधून येईपर्यंत तो प्रियाला म्हणाला, प्रिया बघ आपलं छोटंसं घर. आता यावर तुझाच अधिकार आहे. चल आतमध्ये, फ्रेश हो आणि पड जरा. सारांशने जसे घरात पाऊल टाकले, अगदी त्या क्षणी तिने आपले पाऊल घरात टाकून जणू त्या घराशी नातं स्वीकारलं. ती आत पोहोचलीच होती की आई बाहेर येत म्हणाल्या, कुठे होतास इतके दिवस? किती काळजी वाटत होती मला. ती बोलून गेली. नंतर जाणवलं की घरात आणखी कोणीतरी आहे. आई जागेवर उभ्याच होत्या की सारांश म्हणाला, आई जा पाणी घेऊन ये आणि मस्त चहा टाक. बाकी नंतर सर्व सांगतो. त्याचं बोलणं ऐकून आईनं पाणी आणून त्यांना दिलं. प्रिया तोपर्यंत बेडवर जाऊन बसली होती, तर संध्या इकडच्या तिकडच्या वस्तूला हात लावत होती. प्रिया नीट बसलीच होती की आई म्हणाली, सारांश जरा इकडे ये. त्याचवेळी प्रियाने सारांशकडे बघितले आणि सारांशनेही नजरेने सर्व काही नीट होईल असं सांगितलं. ती तिथेच बसून राहिली. प्रियाने आपला एक हात हातावर ठेवला आणि घर न्याहाळू लागली. आईने बोलवताच तो आतमध्ये गेला आणि त्याला अगदी जवळ घेत आई हळूवार आवाजात म्हणाल्या, सारांश ह्या कोण आहेत आणि तू यांना इथे का घेऊन आला आहे? तो लांब श्वास घेत म्हणाला, आई सांगतो सर्व, पण आधी पूर्ण ऐकून घे माझं, मगच काय ते बोल. तिने केवळ मान हलवली आणि तो म्हणाला, ही प्रिया आणि तिची मुलगी आजपासून आपल्यासोबतच राहणार आहेत, कायम. आई गोंधळून म्हणाल्या, कायम म्हणजे? आणि तो उत्तरला, कायम म्हणजे कायम. तुझी सून म्हणून तिचं या जगात आता कुणीच नाही, मी सोडून. आणि माझं प्रेम आहे तिच्यावर, सो ती आता इथेच राहील. आणि ती थोडी रागावत म्हणाली, तू हे काय बोलतो आहे सारांश? दुसरी मुलगी मिळाली नाही का तुला? लग्न झालेली घेऊन आला आहेस. आईच्या चेहऱ्यावर नापसंती दिसत होती, म्हणून त्याने तिला घडलेलं सर्व काही सांगायला सुरुवात केली. काही क्षणात त्याने घडलेलं सर्व काही सांगितलं. ते ऐकून आधी शंकेच्या नजरेने बघणाऱ्या आईच्या डोळ्यात केव्हा अश्रू आले ते कळलंच नाही. सर्व काही सांगून झाल्यावर तो म्हणाला, आई मान्य आहे की मला यापेक्षाही चांगली मुलगी मिळेल, पण मी ते नातं जर मनाने स्वीकारू शकलो नाही तर कदाचित त्या मुलीचं आणि माझं आयुष्य खराब होऊन जाईल. या उलट माझं प्रियावर प्रेम आहे. मग तिचं लग्न झालेलं असेल तरीही आणि मी तिच्यासोबत कायम खुश राहील. मुलगी लग्न झालेली असली तरीही तिला मन असतं. नात्यात समजूतदारपणा असला की सर्व निभावून घेता येतं. हे तूच शिकवलं मला. आणि एका स्त्रीचा आदर करून तिचं मन जपणं हे तुझेच विचार आहेत. आई आज ती माझ्यावर विश्वास टाकून आली आहे, पण मीही तिला सोडलं तर ती स्वतःच जिवंत राहणार नाही. आणि फक्त आपण तिला स्वीकारलं नाही म्हणून 2 जीव या जगातून जातील. माझं प्रेम आहे तिच्यावर, स्वीकार ना तिला आई. त्याच्या केसांवरून हात फिरवत त्या म्हणाल्या, मी त्यांना स्वीकारलं तरीही बाळा लोक काय म्हणतील? आणि सारांश उत्तरला, आई तूच माझं जग आहेस, त्यामुळे तू काय विचार करतेस याने मला फरक पडतो. जग काय म्हणतो त्याने मला फरक नाही पडत. एकट्याने मोठं केलंस तू मला, या जगाने नाही. जेव्हा मला गरज होती तेव्हा तू पूर्ण केलीस, ह्या जगाने नाही. मग त्या जगाचं का ऐकू मी? तसंही तूच आहेस माझं जग. तुला विश्वास आहे ना माझ्यावर? मग दे ना मला एक संधी. मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं आहे, पण हेही खरंच आहे की तुझ्या सहमतीशिवाय मी काहीच निर्णय घेऊ शकत नाही. प्लीज स्वीकार ना तिला, फक्त माझ्यासाठी. ती सर्व सोडून आली आहे ग माझ्यासाठी, तिला नाही सोडू शकत मी. तू मला कायम समजून घेत आली आहेस आणि आज जर तू साथ दिली नाहीस तर मी एकटा पडेन आणि मला तुझ्या मताशिवाय कुठलाच निर्णय घ्यायचा नाही. प्लीज स्वीकार ना एकदा. आणि ती डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, हो हे खरं आहे की तुझ्याविना माझं कुणीच नाही आणि तुझ्यावर माझा विश्वासही आहे आता. आणि माझा विश्वास म्हणतो की माझा मुलगा कधी चुकीचं वागणार नाही. मला मान्य आहे बाळा, पण एक नक्कीच सांगते, या सवती तिला जास्त त्रास होईल लोकांचे बोलणे ऐकताना. तो हसत म्हणाला, तू सोबत आहेस ना, मग बाकी सर्व सांभाळून घेईल. शेवटी तूच माझं जग आहेस आणि तू काय विचार करतेस त्याने मला फरक पडतो, लोक काय म्हणतात त्याने नाही. त्याचं उत्तर ऐकून आईच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण झालं होतं. आपल्या मुलाचे विचार ऐकून आज एक माता धन्य झाली होती आणि तिने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत
त्याचं कौतुक केलं. बराच वेळ झाला तरीही ते बाहेर आले नव्हते. प्रियाला कळून चुकलं होतं की दोघात काहीतरी बोलणं सुरू आहे, म्हणून ती थोडी घाबरली होती. ती विचार करतच होती की आई बाहेर आल्या आणि प्रिया भानावर आली. त्यांनी तिला चहाचा कप हातात दिला, तर प्रिया कप हातात घेऊन त्यांच्याकडे पाहू लागली. आईंना प्रियाच्या भावना अलगद कळाल्या आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाल्या, सर्व काही नीट होईल बाळा. आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत आणि आता जरा लवकर बरं व्हा, म्हणजे मला माझ्या सुनेचा थोडा सासूरवास करता येईल. काय सुनबाई, करायचा ना सासूरवास? प्रियाला काही क्षण कळलंच नाही की आई गंमत करत आहेत. तिचा चेहरा कोमेजला हे पाहून आई आणि तो दोघेही हसू लागले. त्यांचं हसणं बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले आणि ते दिसताच सारांश म्हणाला, आई, तुझं बोलणं ऐकूनच ही रडायला लागली. मला नाही वाटत तुझा सासूरवास ही सहन करेल. रूममध्ये हसण्याचे आवाज पसरू लागले आणि पहिल्याच भेटीत प्रियाची भीती नाहीशी झाली. आईने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, रडू नको बाळा, आता सर्व ठीक होईल. माझा मुलगा आहे ना सोबत. तो कायम माझी जबाबदारी सांभाळत आला आहे. आता तुझी सांभाळणार, हे विश्वासाने सांगते. लवकर बरी हो आता आणि या घराला स्वतःचं बनवून घे आणि माझी कामातून सुटका कर. घेशील ना बनवून आम्हाला स्वतःचं? प्रियाने चहाचा कप खाली ठेवला आणि त्यांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, आई, माझ्यासाठी आता हेच माझं जग. तेव्हा या जगाला सुंदर बनवणं माझी जबाबदारी. फक्त कायम तुम्ही सोबत राहा. आई पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होत्या आणि त्याचवेळी सारांशने तिला डोळा मारला आणि तिचा चेहरा खोलून निघाला. ती त्याच्या निरागस चेहऱ्याकडे बघून पुन्हा एकदा हरवली. त्याला बघून तिला कळलं होतं की इच्छा असेल तर खरंच नातं निभावता येतं आणि नसेल तर हजार कारणं आहेत नातं तोडायला. मोहित सध्या लॉकअपमध्ये आहे आणि त्याच्यावर कोर्टात केस सुरू आहे. सुरुवातीला त्याने तिला घटस्फोट द्यायला नकार दिला होता, पण शेवटी प्रिया, शुभम, त्याच्या आईने संतप्त त्याच्यावर प्रेशर आणल्याने ती त्याला घाबरली आणि त्याने तिला घटस्फोट दिला. 1.5 वर्षांनंतर पुन्हा गोवा. तिचं सायंकाळ, बुडतीला आलेला सूर्य आणि आजूबाजूला पसरलेल्या केशरी छटा, शांत असलेला समुद्र, तर हळूवार स्पर्श करणारा वारा. या क्षणात जणू कुणीही हरवून जावे. आज दोघांनाही कळलं होतं की इथेच लोक फिरायला का येतात. त्यांना आज इथे आल्यावर जाणवलं होतं की हे सर्व वातावरण 2 व्यक्तींना मनातून जोडण्याचं काम करतं. प्रियाला समुद्र म्हणजे जीव की प्राण आणि आज सोबती होता तिचा विश्वास, सारांश. आज दिवसभर त्यांनी गोव्याच्या विविध स्थळांना भेट दिली आणि शेवटी आले ते शांत समुद्रामय हितगुज करण्यासाठी. तो नजारा बघताच पुन्हा एकदा गोव्याला येण्याचं सार्थक झालं होतं. ते एकमेकांचा हातात हात घेऊन थंडगार वाळूवरून शतपावली करत होते. तो वाऱ्याचा, शीतल वाळूचा आणि शांत समुद्राचा स्पर्श त्यांना हवाहवासा होऊ लागला होता. त्यांनी सोबतीने काही पावले समोर टाकलीच होती की सारांश हळुवार आवाजात काही बोल गुणगुणू लागला. प्रियाला ते आवडलं आणि त्याच्याकडे प्रेमळ नजर टाकत ती म्हणाली, सारांश, थोडं जोराने म्हण ना प्लीज. मलाही ऐकू दे. तिचं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर सुंदर भाव निर्माण झाले आणि तो आता तिला ऐकू जाईल इतक्या आवाजात गीत गुणगुणू लागला. मौन नात्यातले बोल सारखे, शब्दच माझीच आता मला पारखे हो. अंतरंगातले रंग हे शोधण्या भेटलो एकमेकांखेरीज. दारावरी सांज ओथंबते, भोवताली तरी चांदणे दाटते. मर्मबंधातल्या ह्या सरी बरसता ऊन वाटेतले सावली भासते. विरघळे बंद हळव्या मनाचा रीते अंबर मिठीतून झरता. तूच हृदयातही, तूच श्वासातही, जीवलगा जीवलगा जीवलगा. आज ती ही जुनी हाक येते मला, जीवलगा जीवलगा. त्याचा हात तिच्या हातात होता आणि ती स्वतःचं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवत म्हणाली, किती सुंदर क्षण आहेत ना हे. वाटतं संपूच नये, कैद व्हावं ह्या क्षणात. ना जगाचे बोल ना कसली चिंता, फक्त तू आणि मी आणि हा बोलका समुद्र. ती बोलत होती पण त्याचं लक्ष मात्र तिच्या त्या शांत देहाकडे होतं. तिने केस बांधून घेतले होते, तरीही काही केसांनी आपली सोडवणूक करून वाऱ्यासोबत वाहण्याचे सौभाग्य स्वतःच्या नावी केले होते. तिचे डोळे हळूहळू उघडझाप करत होते. त्या डोळ्यातली नशा त्याला तिच्याकडे आकर्षित करीत होती. चेहरा शांत होता, पण तिच्या चेहऱ्यावर असलेला आनंद तो वाचू शकत होता. तो काहीच उत्तर देत नाहीये म्हणून तिने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिले आणि त्याची नि तिची नजरानजर झाली. तिची नजर त्याच्या नजरेला भिडावी आणि त्याच्या काळजात धस्कन झालं.
ती डोळ्यात डोळे टाकून बोलायला तयार होती, पण सारांशचं काळीज फारच जोराने धडधड करत होतं. म्हणून त्याने आपली नजर खाली करून घेतली आणि म्हणाला, प्रिया, तुला आठवतंय? ही तीच जागा आहे जिथे आपण आपली शेवटची भेट गाठली होती. मग याही वेळी इथेच बसून काही सुंदर आठवणी ताज्या करूयात. ती काहीच बोलली नाही, पण तिचा हसरा चेहरा बरंच काही बोलत होता. त्यांनी बुडत्या सूर्याकडे तोंड केले आणि खाली बसले. ते काहीच बोलत नव्हते, उलट शांत राहून समोरचा नजारा बघू लागले. सूर्य आता बुडाला होता आणि त्या केशरी छटाई कुठेतरी हरवल्या आणि त्याची जागा अंधाराने घेतली. ती काही वेळ काहीच बोलली नाही आणि अचानक म्हणाली, बघ ना सारांश, आत्तापर्यंत किती सुंदर वातावरण होतं, पण एकाच वेळी सर्व बदललं. काय खेळ आहे ना प्रकृतीचा, जो कुणाच्याच लक्षात येत नाही. तो मंदस्मित करीत म्हणाला, हो, नाहीच कळत खेळ कुणाला. पण प्रिया, तुला सांगू, हाच सूर्य पुन्हा उद्या नवीन उमेद घेऊन आपल्या भेटीला येईल. हा अंधार दूर होईल आणि पुन्हा उजेड होईल. अंधार फक्त क्षणभर असतो ग. आणि ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, जसा माझ्या आयुष्यात होता. सारांश तिच्याकडे पाहून मंदस्मित करीत होता. तिला त्याच्याशी नजर मिळवणे कठीण झाले होते आणि तो तिला पाहण्याची संधी सोडत नव्हता. कितीतरी वेळ तो तिच्याकडेच पाहतोय हे जाणवल्यावर ती म्हणाली, सारांश, नको ना रे बघू असं. मनात फुलपाखरू उडू उडू करायला लागते, अंगावर शहारे येतात आणि मी हरवून जाते तुझ्यात. अजून तिचं बोलणं त्याला ऐकू गेलंच नाही असं तो वागत होता. त्याने अजूनही तिच्यावरून नजर हटवली नाही. तिचं लक्ष खाली होतं हे बघून त्याने हळूच तिच्या गालावर पप्पी दिली. त्याचं असं वागणं तिला अपेक्षित नव्हतं, त्यामुळे ती इकडे तिकडे पाहू लागली आणि स्वतःवर हसू लागली. काही क्षण कुणी कुणाशी काही बोलत नव्हतं, तरी तिथे आवाज होता, दोन मनांचा, ज्यांच्या शब्दातून नाही तर मनातून बोलायचं होतं. ती खूपच लाजत होती. तिने स्वतःला सावरलं आणि त्याचा हात हातात घेत म्हणाली, थँक्यू सो मच सारांश, माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि हवेवेसे क्षण देण्यासाठी. तू नसता आलास तर आज मी कुठे असते आणि कशी असते याचा विचारही करवत नाही. थँक्यू, जगाची पर्वा न करता मला त्या नरकातून सोडवण्यासाठी. तू दिलंस मला नवीन आयुष्य आणि आता तुझाच हक्क आहे यावर. कधी कधी विचार करते तेव्हा वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात असा सारांश नक्कीच असावा. सारांश क्षणभर शांत होता. त्याने दुसरा हात तिच्या हातावर ठेवला आणि म्हणाला, माझी वेडाबाई, खरं सांगू तर मी तुला कधीच सोडवलं नाही. तू सुटलीस स्वतः हिंमत केल्यामुळे. पहिल्यांदा हिंमत केली जेव्हा मोहित मला मारत होता, तेव्हा मला वाचवण्यासाठी त्याला अडवलं तेव्हा, आणि दुसऱ्यांदा जेव्हा तू माझ्यासोबत यायला घरच्यांसोबत भांडलीस तेव्हा. प्रिया, मला असं वाटतं की कुठलीही प्रिया जी इतकं सर्व सहन करते, तिला कुठल्याही सारांशची गरज नाही, कारण ती स्वतःच लढाऊ आहे. फक्त प्रश्न आहे हिमतीचा, जी तू दाखवलीस. तू त्यावेळी जर ती हिंमत दाखवली नसती ना, तर कदाचित आपण भेटलो नसतो. सारांश म्हणजे प्रियकर असणेच गरजेचे नाही, उलट तो आधार असायला हवा, तिला समजून घेणारा. मग तो कधी मित्रात, कधी घरच्यात, तर कधी अनोळखी व्यक्तीतही सापडतो. फक्त फरक आहे हिमतीचा. ती जर हिंमत तिने केली नाही तर कदाचित कितीही सारांश आले तरी ती सुटणार नाही, आणि तिने हिंमत करायची ठरवली तर कुठल्याही सारांशची तिला गरज पडणार नाही. हेच बघ ना, तू आजारी असली तर तुला डॉक्टरकडे जावं लागेल. तू नाही गेलीस तर कोणीतरी येऊन घेऊन जाईल. पण समजा कोणीच सोबत यायला तयार नसेल तर तू मरणाची वाट पाहणार नाहीस. उलट जितकी ताकद आहे तेवढी काढून स्वतः डॉक्टरकडे जाशील आणि स्वतःचे प्राण वाचवशील. आणि तब्येत खराब झाली असताना आपण तो येईल तरच मी जाईल हा विचार म्हणजे मूर्खपणाच. जर आजार मला आहे तर दुसरा त्याला बरा कसा करू शकेल? मान्य आहे की कुणीतरी सोबत आहे,